मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातील एक मुलगी माझ्या शीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पिरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळाचं असलं तर चोळा, दूध प्यायचं असलं तर दूध प्या. विद्यार्थी, मॅडम, तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायचे होते. मुलगा, मॅडम, त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा केळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा केळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला केळ चोकावाच लागला, घाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम, तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम, मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला केळ चोखल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू करा. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मेकॅनिकल इंजिनिअरच्या बायकोची डिलिव्हरी झाली. बायकोने त्याला SMS केला, तुमचे नवीन वाहन लॉन्च झाले आहे. इंजिनिअरने रिप्लाय केला, गिअर आहे की विदाऊट? पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. आणि एकदा पाळणा हलला की परत पहिल्यासारखा पलंग हलत नाही. न्यूटनचा गतीचा चौथा नियम. मनात खूप येतं तुझ्याजवळ यावं आणि तुझ्या पपईत बोट घालून पळून. एक बाई रडत रडत म्हणते, मी रात्रभर खूप चिरकेले, आह आह आ आ, प्लीज मला सोडा हो, मला दुखत आहे. नवऱ्याने रातभर मला तेल लावून पचापच. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोखत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं, बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेऊन चोखणार नाही. नवरा, आज असा चहा बनव की माझा उठला पाहिजे. बायको, आपल्याकडे गाईचे दूध येतं, सनी लिओनचं नाही. बाई शिंप्याकडे ब्लाऊजचं कापड घेऊन जाते. बाई, एक ब्लाऊज शिवून द्या दादा. शिंपी, कटोरी किती ठेवू? बाई, 36. शिंपी, पण तुमचे एवढे मोठे नाही वाटतं. बाई, अरे येडपटा, तुला सांगते ते कर. गायछा, पर्स, मोबाईल, रुमाल कुठं माझ्या की तुझ्या गांडीत ठेवू?
एक पोरग बँकमध्ये खातं उघडायला जातं. फॉर्म भरताना मुलगी, सेक्स. पोरग, हो करतो ना. मुलगी, तसं नाही हो, मुलगा मुलगी किंवा दुसरं काही. पोरग, कोणी का असना, आपण पचापच हाणतो. मुलगी, माझी पुची खूप लहान आहे, त्याच्यात केळ जात नाही तेल लावून सुद्धा. मुलगा, तू 5 जणांकडून पचापच मारून घे, मग एक काय 10 जणांचं जाईल. तू आज पण होमवर्क नाही केलास, सांग आता तुला काय शिक्षा देऊ. राजू, सर, ती लास्ट बेंचवर मुलगी आहे ना, तिने पण होमवर्क नाही केला. तुम्ही असं करा, आम्हा दोघांना पण बाथरूममध्ये बंद करा आणि एक तेलाची बाटली द्या. नवरा, तू चड्डी घालू नकोस. बायको, प्लीज घालू द्या, 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगा, 10 रुपये घे आणि मला दूध पिऊ दे. मुलगी, मी दाबून घ्यायचे 500 घेते आणि चोकायचे 1000. मी दूध प्यायला देत नाही. ती आपलं नाव एंजल प्रिया सांगते आणि ट्रू कॉलरवर रुपारंडी लिहून येतं. जेव्हा मुलगी नमस्कार करायला वागते तेव्हा काय दिसते? संस्कार दिसतात. आणि तुम्ही जो विचार केला त्यावरून तुमचे संस्कार दिसले. ट्रिंग 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 ट्रिंग. प्रकाश आहे का? नाही हो. मग येडपटा मेणबत्ती लाव की. बॉय, मैं बंदूक और गिटार दोनों चलाना जानता हूँ. तय तुम्हें करना है कि तुम कौन सी धुन पर नाचोगी. गर्ल, फालतू गोष्टी सांगू नकोस. पचापच करता येते का तेल लावून ते सांग. बारीक पप्पूच्या. निळू फुले सनी लिओनला सायकलवर पुढे बसून फिरायला घेऊन गेले. सनी लिओन, निळूजी, माझ्यासारख्या कडक मालला बघून तुमचा उठत नाही का. निळू फुले, अगं वेडे, ही लेडीज सायकल आहे. तुझ्या लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस. मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते, काय ग, माझी साडी घातली होती का. मुलगी म्हणते, इथे हे 8 दिवसापासून साधी चड्डी घालू देत नाहीत. साडी कुठून घालणार.